उमरांडे वॉटरफॉल नाशिक जवळचा एक भन्नाट वॉटरफॉल. पायीने आणि बाकी वॉटरफॉलच्या गर्दीपासून एकदम वेगळा आणि ट्रेकिंगचा मॉडरेट एक्सपिरियन्स देणारा हा उमरांडे वॉटरफॉल, ज्यालाच भास्कर वॉटरफॉल असेही म्हणतात. पुढे येऊन 2 लेअरमध्ये वाहणाऱ्या या वॉटरफॉलच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण वॉटरफॉलची संपूर्ण माहिती, लोकेशन तसेच तुम्हाला पूर्ण रस्त्याचाही टाइमलेस बघायला मिळेल. चला तर मग. आम्ही नाशिकमधून सकाळी 7 वाजता सुरुवात केली, कारण वॉटरफॉलला तुम्ही जितक्या लवकर जाल तितकी गर्दी कमी असते. आज शनिवार होता आणि नाशिकपासून जवळजवळ आपल्याला 45 किलोमीटर हा वॉटरफॉल आहे. तुम्ही जर पुणे किंवा मुंबईवरून येणार असाल तर तुम्हाला तिथून डायरेक्टली निर्गुण पाड्याला यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला कसाऱ्यामधून प्रायव्हेट गाड्या मिळून जातील. आता जवळजवळ निम्म्या रस्त्यात येऊन थांबलोय. आताच वातावरण एकदम सुंदर झालेलं आहे. समोर हे संपूर्ण बॅकवॉटर दिसतंय आणि त्याच्या पलीकडे दिसतोय तो ब्रह्मगिरीची बॅक साईड येते. आणि आता आम्ही हरिहरच्या रस्त्यात आहे. त्या मगाशीच्या स्पॉट पासून थोडंसंच पुढे आलोय आणि इथे एकदम सुंदर नजारा दिसतोय. इथे हे जे ढग दिसत आहेत त्याच्याच पलीकडे तिथून डुगारवाडी वाहतोय. वाह. आणि इथे येते डुगारवाडीचं विलेज. इथून हा जो दिसतोय तो फणीचा डोंगर आहे आणि त्याच्याच पलीकडे इथं या धुक्यात गेलाय तो भास्कर आहे आणि तो उटवडचा किल्ला. वाह. त्यानंतर तिथंच थोडा वेळ थांबवून डागांचा हा खेळ अनुभवला. तिथून पुढे हरिहरच्या रस्त्याला लागलो. हरिहरच्या या रस्त्यामध्ये आपल्याला भरपूर वॉटरफॉल बघायला मिळतात. त्यातच एक हरिहरचा वॉटरफॉलही आहे. थोडं पुढं गेल्यानंतर हरिहरची ही कमान आपल्याला बघायला मिळते, जी आपल्याला हर्षेवाडीमध्ये घेऊन जाते. पण त्या कमानीमध्ये न जाता तिथून आपल्याला उजव्या हाताला वळायचंय, जो रस्ता डायरेक्टली उमरांडेच्या बाजूला जातो. हरिहरचा किल्ला डाव्या हाताला ठेवून आपण सरळ पुढे निघालो होतो. हरिहर ही धुक्याने भरलेला होता. तिथेच पुढे आपल्याला एक छोटंसं गाव लागतं, ज्याचं नाव आहे कळमुस्ते. सकाळची वेळ असल्याने सर्व मंडळी आपापल्या कामामध्ये व्यस्त होती. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण तिथून पुढच्या म्हणजे जांभूळवाडीमध्ये येऊन पोहोचतो आणि हा सरळ रस्ता जातोय तो निर्गुण पाड्याच्या दिशेने आणि इथून आपल्याला डायरेक्टली उजव्या हाताला वळायचंय, जो रस्ता आपल्याला डायरेक्टली उमरांडेमध्ये घेऊन जाईल. तिथून पुढचा 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास आपल्याला एकदम कर्द हिरवाईमधून घेऊन जातो आणि याच पॉइंट पासून खाली तुम्हाला शितकाड्या वॉटरफॉललाही उतरता येते. खरे तर उमरांडेवरून येणारं पाणी हेच पुढे जाऊन शितकाडा वॉटरफॉलच्या रूपाने पडतं. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे उमरांडे गाव. गावात पोहोचलो आणि गाडी पार्क केली. पार्किंगचे चार्जेस पे केले. तिथूनच वॉटरफॉलही दिसत होता. तिथून पुढे चालायला सुरुवात केली आणि इथून वॉटरफॉलच्या दिशेने आपल्याला पुढं चालत राहायचंय. भास्करगड तसेच उंटवाडचा किल्ला या दोन्हींच्या मधून वाहणारा एक मोठा प्रवाह या उमरांडे वॉटरफॉलच्या रूपाने वाहतो. वॉटरफॉल आपल्याला गावामधूनच दिसतो, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 किलोमीटरचा तरी ट्रेक करावा लागतो. पहिल्यांदा भातशेतीमधून जाणारा हा रस्ता आपल्याला एकदम सिनिक वाटतो, पण पुढे जाऊन आपल्याला हेच पाणी 2 वेळा क्रॉस करावे लागते. हे वाहणारं पाणी उमरांडे वॉटरफॉलमधूनच येतं आणि ठिकठिकाणी त्याला अडवण्यासाठी बंधारे गाठलेले आपल्याला बघायला मिळतात. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर
आपल्याला पाणी क्रॉस करावं लागतं आणि हे पाणी एका वेगळ्या वॉटरफॉलमधून येतं. उंटवड किल्ल्यावरून वाहणारा हा वेगळा वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलच्या दिशेनेच आपल्याला पुढं पुढं चालत राहायचं आहे. वरून वॉटरफॉलचेच पाणी खालीपर्यंत येते आणि त्यालाच डाव्या हाताला ठेवून आपल्याला पुढे पुढे चालत राहायचं आहे. त्याच वॉटरफॉलच्या पाण्यावर यांनी भरपूर बांध बांधलेले आपल्याला बघायला मिळतात. हा रस्ता एकदम सिनिक वाटतो. एका साईडनं वाहणारे पाणी आणि एका बाजूला असलेली भातशेती. आता वॉटरफॉल एकदम समोर दिसत होता. तिथून पुढचा रस्ता थोडासा घनदाट होता आणि त्या रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर आपण डायरेक्टली पाण्याजवळ पोहोचतो. आता इथंपर्यंतचा रस्ता एकदम क्लिअर होता आणि आता इथून पुढे आपल्याला कंटिन्युअसली हे दगडांचाच क्रॉस करून त्या वॉटरफॉलपर्यंत जावं लागेल. तर चलो तो इथून पाणी जास्ती असताना तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. तर त्या गोष्टी कन्सिडर करूनच इकडे येण्याचा प्रयत्न करा. तो पाण्याचा प्रवाह आम्ही क्रॉस केला आहे आणि इथून आता डायरेक्टली वॉटरफॉलच्या दिशेने निघालोय. ज्यावेळी इथून पाण्याचा प्रवाह जास्ती असेल त्यावेळी हा पॅच क्लिअर करणेही भरपूर जणांना अडचण वाटू शकते, कारण कंटिन्युअसली पाण्याच्या प्रवाहामुळे दगडांवर शेवाळ बसण्याची शक्यता असते. मी आतापर्यंत भरपूर वॉटरफॉल बघितले होते, पण याची सुंदरता काही औरच होती. उमरांडे वॉटरफॉल जबरदस्त. तिथल्या मोठ्या दगडावर उभारून भरपूर शॉट्स घेतले. वॉटरफॉल खरं तर कॅमेऱ्यात मावणारच नव्हता. समोरून बघितल्यानंतर वॉटरफॉल 2 टप्प्यांमध्ये वाहतोय असं दिसत होतं. एकदम पांढरं शुभ्र असं फेसाळचं सुख. वॉटरफॉल जिथून पडतो त्या टप्प्यात आलो आणि तिथं एकदम इंद्रधनुष्य बघायला मिळालं. सूर्याच्या आगमनानं एक वेगळीच रंगत आणली होती. जबरदस्त. वॉटरफॉल जवळून अनुभवणं ही एक वेगळीच नशा आहे. हा फेसाळणारा प्रवाह कधी सुख देतो तर कधी हा रौद्र रूपही धारण करतो. इथे आम्ही वॉटरफॉलचा आनंद घेतला आणि तिथून माघारी परतलो. माघारी जाताना हेमंतने निळू फुलेच्या आवाजामध्ये या वॉटरफॉलची माहिती दिली. राम राम मंडळी, आज आपण उमरांडे वॉटरफॉलला आलेलो. आज ही भेट दिलेली एकदम निसर्गरम्य वातावरण इतकं छान आहे का मन एकदम भारून जातं. या वॉटरफॉलला येताना विशेष काळजी घेतली पाहिजे आणि निसर्गाची पण काळजी घेतली पाहिजे. तिथून माघारी परतलो. रस्त्यातच एक ठिकाणी मॅगीचा आनंद घेतला आणि तिथून थेट नाशिकचा रस्ता पकडला. चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.